स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या ह्या इंग्लिश 100 शब्द प्रति मिनिट पूर्वपरीक्षेबद्दल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आधीच सांगितलेले होते. त्यानुसार ह्या वेळेला आपली पूर्वपरीक्षा होत आहे. शक्यतो सर्वांनी हेडफोनचा वापर करा, व्यवस्थित आवाज ऐकू येईल. आता सर्वांना आमचा व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे का नाही हे लाईव्ह चॅटमध्ये सांगा. कमेंट्समध्ये मेसेज न करता लाईव्ह चॅट चालू आहे त्या ठिकाणी मेसेज करून सांगा. सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे. जर कोणाला आवाज व्यवस्थित ऐकू येत नसेल तर त्यांनी आपापला नेटवर्क चेक करून घ्या. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा. आपल्याला लगेच परीक्षा सुरू करायची आहे. आपल्याला ह्यामध्ये जास्त वेळ घालवायचे नाही. जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपल्या ह्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या. सांगितलेल्या वेळेप्रमाणे बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. पूर्वपरीक्षेचे स्वरूप थोडक्यात सांगतो ते ऐकून घ्या. एकूण 2 डिक्टेशन आज दिले जातील. पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटाचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल. त्या 2 मिनिटाच्या गॅपमध्ये पुढच्या डिक्टेशनची तयारी करायची आहे. म्हणजेच पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायचे आहे आणि शक्यतो GCCचे सर्व स्पीड पास होईपर्यंत पेन्सिलनेच डिक्टेशन घ्या. आणि आजच्या ह्या परीक्षेमध्ये दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर 2 तास एवढ्या वेळात तुम्ही डिक्टेशन घेतलेले त्याचे ट्रान्सलेशन करायचे आहे. आणि आज दिलेल्या दोन्ही डिक्टेशनचे आम्ही कोणतीही PDF तुम्हाला देणार नाही. ट्रान्सलेशन केल्यानंतर ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ ह्या लाईव्हनंतर यूट्यूबवर कायमस्वरूपी प्लेलिस्टमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा चालू करून तपासू शकता. व्हिडिओच्या सेटिंगमध्ये स्पीडसुद्धा कमी करता येते. तिथे स्पीड करून तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ते तपासून घ्या. आता आपण जास्त वेळ न घेता पूर्वपरीक्षेला सुरुवात करूया. सर्वजण एकदा मेसेज करून सांगा तयार आहेत का नाही. आपण लगेच परीक्षेला सुरुवात करू. आणि ह्यावेळेस आपण कोणतेही ट्रायल पॅसेज देणार नाही. डायरेक्ट डिक्टेशन दिले जाईल. सर्वजण मेसेज करून सांगा तयार आहेत का नाही. आपण लगेच परीक्षा सुरू करू. ओके, सर्वजण तयार आहेत. पुढच्या 30 सेकंदाने आपला आजचा पहिला डिक्टेशन दिला जाईल. सर्वजण पेन्सिल घेऊन तयार रहा. Be ready. Start. Sometimes it seems that the more we know and the more we learn, the less remarkable we consider our learning and our knowledge to be. When other people can do something that we ourselves cannot do, we think that those people must be very wonderful indeed. We think that they must be of much more worth than
we ourselves are. Yet as soon as we can do that same thing, we think nothing of it, and being to look around for something new to learn or to do. Para, it even seems that we act in this same way in our thoughts about the new goods and the new machines that are so often and so rapidly put before us in these days. It is perhaps difficult to continue to find each new thing so very remarkable when new and better things follow one another at such a great rate. We still find ourselves greatly interested, however, when something quite new comes along. The first plane to fly over water looks as a very poor thing if we see it now, but it certainly caused more talk and general interest than the larger and most modern plane causes today. Let it have 4 engines or 8 engines or as many as the engineers wish. Planes are no longer new and they are hardly even in news. The public expects its engineers and its men of science to bring out new and larger and better planes. Para, in these days we have the most wonderful machines to do for us addition, division and other sums. 1,000 sums in a second is nothing to such a machine. Quickly and still more quickly the figures fly, but the public hardly cares. It is probable that there was much more interest 300 years ago in the first adding machine ever made. In a few years, a machine was made to use for division. To represented the development of such machines. Para, the key development of this country during the machine age 100 or more years brought with it a growing demand for adding machines. Business and industrial growth took place side by side with the growth in the size of the banks and the increased use of the credit system. It was natural that the time soon come when most banks and offices could not think of operating without the help of adding machines. Stop. अशा प्रकारे आजचा हा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे. ॲक्युरेट 100 शब्द प्रति मिनिटचा हा पॅसेज देण्यात आलेला आहे. सर्वांना आजचा हा पहिला पॅसेज कसा गेला हे मेसेज करून सांगा. उपस्थित असलेल्या सर्वांनी मेसेज करून सांगा. आता ह्यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल.
2 मिनिटे होत आलेली आहेत. सर्वजण आजच्या ह्या दुसऱ्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही हे मेसेज करून सांगा. सर्वजण तयार असतील तर आपण दुसऱ्या डिक्टेशन देऊया. तसेच ज्यांनी आमच्या ह्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. सर्वजण तयार आहेत. पुढच्या 10 सेकंदांनी आपला दुसरा डिक्टेशन दिला जाईल. सर्वजण पेन्सिल हातात घेऊन तयार रहा. Be ready. Start. Ladies and gentlemen, Para, it gives me great pleasure in presenting to you the annual accounts and the director's report for the year ended 31st March 1989. I am confident that the report of the director will be well appreciated by all. It is certainly some pleasure to your board to be able to present accounts which show a profit for the year of more than rupees 500 after making full provision for all likely taxation. This profit is very satisfactory and represents an increased turnover. The reason for a smaller profit on an increased turnover is readily seen. We have had to face higher manufacturing and operating costs as well as meeting many other difficulties directly resulting from present conditions. Para, it is the opinion of your board that the company's profit for the present year are likely to show a fall as our trade is how faced with a lower demand. As you know, we depend or have done in the past on the building of and the supplying of materials for homes for the people as our principal line of business. We have, however, been fully employed on government building, and this work has more or less balanced accounts for us, so that the difference in profit or loss has not been considerable during the present year. However, orders have been failing off to a degree which may represent a danger to the company if some change does not set in before the end of the year. Para, the controlling influences over our immediate future are the supply of manpower, the supply of building materials, the degree to which the building houses is continued, and the amount of work which may be carried out in putting into the condition once again house, and other properties which may need attention for one reason or another. We are in a very strong position to meet any special demands which may be made upon us, and something still more important, to change the nature of our business to some degree if such change seems to be the best course to take. In the end, I would like to express my sincere thanks to my colleagues on the board of directors for their cooperation, and I would also like to record my appreciation of the excellent work done
by our workers, staff members and senior officers. Stop. अशा प्रकारे आजचे आपले दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत. आजची ही परीक्षा तुम्हाला कशी गेली हे मेसेज करून सांगा. तसेच ज्यांनी आमच्या ह्या आजच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर एकदा लाईक करून घ्या. अजून काही दिवस परीक्षेला शिल्लक आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि आपल्या चॅनलवर GCCचे भरपूर डिक्टेशन्स दिलेले आहेत आणि ते सर्व डिक्टेशन्स हे मागील काही वर्षात परीक्षेला आलेलेच आहेत. जे परीक्षेला आलेले डिक्टेशन आहेत तेच आम्ही आमच्या चॅनलवर दिलेले आहेत. त्यामुळे सर्व डिक्टेशन्स करणे गरजेचे आहे. तसेच अशाच प्रकारे मागच्या 2 वेळेसुद्धा आम्ही परीक्षा घेतलेली होती. त्याचेसुद्धा व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. ते सुद्धा तुम्ही सराव करू शकता. आजच्या ह्या परीक्षेला भरपूर जणांनी चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारे आमच्या चॅनलला सपोर्ट करत चला. आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ. अशाच प्रकारे इंग्लिश 120ची सुद्धा परीक्षा घेणार आहोत. त्यावेळेसुद्धा सर्वांनी उपस्थिती दर्शवावी. आज आम्ही येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.